त्याचा काकांना प्रश्न विचारला. प्रश्न असा विचारला की काका सुबोधामध्ये महाराजांचं म्हणतात, नाम सदा बोलावे गावे भावे जनाचे सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य माना. तर यातलं भावे ठीक आहे, काय नाम सदा बोलावे, आता त्या ठिकाणी अर्थात नामाचा उच्चार वारंवार करत राहावा वगैरे वगैरे अशा पद्धतीने. पण म्हणत काका आम्हाला गावे काही येत काही येत नाही, आम्हाला गावे येत नाही. पण महाराजांनी गावे पण सांगितलेलं आहे, मग नाम कसं काय गावं? प्रश्न काय की नाम कशा पद्धतीने गावं? कारण गावे भावे भावांनी आपण घेतो, पण गावेचे काही आहे म्हणजे गायन केलं पाहिजे, नामाचं गायन केलं पाहिजे, म्हणजे गायनासहित नाम घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने तो प्रश्न त्या तरुण मुलाने विचारलेला होता. संतांजवळ सगळ्या प्रकारच्या युक्ती असतात आणि ते म्हणाले की काय नाही, अगदी सोपं आहे. गावे काय आहे, अगदी सोपं आहे म्हणाले की आपल्या कानावरती एखादं गाणं पडलं की त्या गाण्याची चाल आपल्याला आवडते, त्या गाण्याच्या चालीवर आपला मंत्र फिट करून घ्यावा. काय करावा? आपला मंत्र. कल्पना करा, रेडिओ लागलेला आहे आणि रेडिओवरती गाणं सुरू आहे, तेरा मेरा प्यार मुझको लगता है. बस म्हणे गाणं सुरू आहे, त्या गाण्यामध्ये आपला, त्या चालीमध्ये आपला मंत्र फिट करावा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. नाका म्हणाले की रटाळपणे नाम घेण्यापेक्षा रसयुक्त ते नाम खाल्लं, अत्यंत आवडीने अत्यंत प्रेमाने ते नामाला आम्हाला गाता आलं पाहिजे. आणि ते गाणं जर का अशा पद्धतीने, मग कोणी किती मोठ्यांदा रेडिओ लावते, टेप रेकॉर्डर लावते, साधारणतः बहुतेक वडील मंडळी जी असतात, म्हणजे साधारण 50-60च्या पुढची अशी जी मंडळी असतात, ती मंडळी त्या ठिकाणी नामात साधनेला बसलेली असतात. आणि कोणीतरी तरुणांनी काय लावलेला असतो, रेडिओ म्हणा, टेप रेकॉर्डर म्हणा, किंवा काही ना काहीतरी गाणं लावलेलं असतं. आणि मग त्याचा त्रास आपल्याला होत उपयोगाचं नाही. मग त्याच्यात सुद्धा आपलं नाम आपल्याला कशा पद्धतीने घेता येऊ शकतं, म्हणजे आहे ती परिस्थिती, आहे ती माणसं आणि आहे ते बळ. आमचे डॉक्टर काका सुद्धा असंच सांगतात की आहे ती परिस्थिती बदलणार नाहीये, माणसं बदलणार नाहीये, किंवा घर फारच लहान घर आहे आणि या घरात मी आता साधना कशी करू, तर त्या ठिकाणी खरं व्हायला असता परिस्थिती, घर आणि माणसं हे बदलणार नाहीये, त्यांच्यामध्ये मला माझी साधना करता आली पाहिजे. आणि मग जर का अशा पद्धतीने एखाद्याने एखादं गाणं लावून ठेवलेलं आहे, तर त्या गाण्यामध्ये मला माझा मंत्र फिट करता आला पाहिजे. आणि तो मंत्र जर का तशा पद्धतीने, आणि मग एकीकडे म्हणजे त्या गाण्याचा अर्थ पण जरा बघायचा. त्या गाण्याचा अर्थ पाहताना मग तुझं आणि माझं प्रेम परमेश्वराशी बोलायचं आहे आणि परमेश्वराला म्हणायचं आहे की देवा, तुझं आणि माझं प्रेम हे किती ना किती जन्मापासूनच आहे, हे आजचं नाहीये. आणि मग तरी पण मग तुझं, तू माझ्यावर प्रेम करतो आहेस, तू प्रेमवर युक्तच आहेस आणि मी पण तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करते आहे. मग असं असताना मला का म्हणून भीती वाटते आहे? अरे तू माझ्या सदोदित कसा आहेस, बरोबर आहेस, सदोदित मागे आहेस. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नाम घेता आलं पाहिजे. माणसं बदलतील आणि मग मी नाम घेईन हे कधीही होणे नाही. परिस्थिती बदलेल आणि मग मी नाम घेईन हेही होणे नाही.
आणि म्हणून आहे त्या परिस्थितीत, आहे त्या घरात आणि आहे त्या माणसांमध्ये मला बदलायचं आहे आणि मला नाम मिळवायचं आहे. मला माझी उपासनाची पाहिजे ती करायची आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, अशा काही उद्या झाल्या पाहिजे, युक्त्या झाल्या पाहिजे. त्याचा सातत्याने अनेकांना देत असत आणि मला काही त्यातल्या आठवल्या त्यांनी सांगण्याचा, आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. आपण सगळेजण नाम घेत आहोतच, पण नाम घेता त्या अत्यंत प्रेमपूर्वक, आदराने आणि रसयुक्त कसं घेता येईल याचा सुद्धा विचार. एकच माळ करा पण खूप मनापासून करा, असं मला सुद्धा म्हणायचं. फार खूप माळा झाल्याच पाहिजे असं नाही, पण जे काही करता आहात ते एक समजून उमजून करा आणि दुसरी गोष्ट ते अत्यंत श्रद्धा आणि प्रेमाने करा, तर त्याचं फलित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा आशीर्वाद दत्तकाकांनी काय या तीनही संतांनी आपल्याला दिलेला. खूप वेगवेगळे आहेत, पण सगळ्यांनी काय सांगितलं आपल्याला, एकच सांगितलंय, नाम घेत राहा, उपासना करत राहा आणि ते नाम आणि उपासनाच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त तेवढं आणि तेवढंच काय उपयोगाला येणार आहे, बाकी काही. आणि म्हणून आज एवढाच परिवार जो काही आपल्याला दिसतोय गोंदवलेकर महाराजांच्या या याच्यातला, तर हा परिवार एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांच्या संकटांमध्ये निघून जाणारा, असंच प्रेम, असंच हे आपलं जे काही आहे निस्वार्थ बुद्धी वाढीस लावून अशी त्या ठिकाणी दत्तकाकांच्या चरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते. जय जय प्रभुदेव समर्थ.